लागल्या? ए तू झोपू नको रे. हा हा पा छानपैकी मसाला खिचडी हे कार्यक्रम झाल्यावर अभ्यासाचं काही हो, तब्येत हल्ली न पाहिजे. काय कायचं म्हणणं काही हो, पण तब्येतीत गॅप नाही द्यायचा. तर पहा लक्षात घ्या, दिवसाला चुळबुळ करायची नाही. भस्कन मी मधात प्रश्न विचारेन, नाही आल्यावर तू हा कार्यक्रम डायरेक्ट यूट्यूबला दिसणार आहे. तू बाप कोमात जाणार, महो लेकरू एवढं दलिंदर काऊन आहे. आणि म्हणून तुझं काम आहे, मी जे बोलायलो त्याच्याकडे तो लक्ष पाहिजे. मधात पुन्हा पॉईंटला मॅडम आणि शिक्षक उभे आहेत. तू बोलला की आता टपू नाही, पण शाळेत गेल्यावर टपू पक्का आहे. पण तू काय करायला, 4 पोळ्या खाराची फोड मरस्तोर काला करून खाला, तुला काय मार लागणं मास्तराचा. पुन्हा आजकाल मारणं बी बंद झाले बहुतेक. शिक्षकानं मारलं म्हणून साताऱ्यामध्ये एका शिक्षकाला 50,000चा दंड झाला. निलेश दादा, आपल्या काळातला आपण शिक्षकाचा मार मोजला असता तर आपण करोडपती असतो, एवढे पैसे आपल्याला भेटले असते. आम्हाला मास्तरानं तुडू हाणलं. घरच्याला सांगावं तर घरचे म्हणायचे तू आज काय केलं असेल, डबल हाना. हे आमचा काळ होता, पण त्या काळामध्ये एक आदर्श होता. शिक्षक 1 किलोमीटरवरून दिसला की आमची धमक नव्हती, आम्ही डायरेक्ट प्रतिज्ञेच्या लाईनला उभे राहायचो. ते सध्या गरजेचं होतं. पण आजकाल झालं काय माहिती का, साने गुरुजीचा काळ गेला, माने गुरुजीचा काळ आला. साने गुरुजीचा काळ गेला, माने गुरुजीचा काळ आला. नम्र विद्यार्थ्याचा काळ गेला आणि नम्री विद्यार्थ्याचा काळ आला. विद्यार्थी बी नम्री झाले, ते मास्तराची मजा घ्यायला आजकाल. हे काय पोरं काय साधे आहेत काय. पण पोरं, हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम नेमका ठेवला का. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या बाजूला तुमच्या मागं इथं समोर बसलेले तुमचे शिक्षक वृंद आहे. जगामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं कदाचित आपल्या भावाला वाटत नाही. आपल्यापेक्षा आपला भाऊ मोठा व्हावा हे आपल्या भावाला वाटत नाही. आपल्यापेक्षा आपण त्याच्यापेक्षा मोठं व्हावं हे आपल्या मित्राला वाटत नाही. दलिंदर भावकीलता कधीच वाटत नाही. भावकीचा कार्यक्रमच बेकार आहे. कुत्र्याला गतीन भावकीला प्रगती कधीच देखवत नाही. तुमच्या गावातल्या लोकांना कधीच वाटणार नाही तुम्ही मोठं व्हावेत, पण तुम्ही तुमच्यापेक्षा मोठं व्हावं असं जगात फक्त 2 लोकांना वाटतं. एक तुझी माय, तुझा बाप, आणि दुसरं तुला शिकवणारे शिक्षक. ही मात्र गोष्ट आपण लक्षात घ्यायची की जगात तू त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं असं त्यांना वाटतं. एखादं पोरगे, आता ही जे संस्था आहे ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, प्रथमतः मी स्वर्गीय दादा पाटील साहेब यांचे तर हृदयाच्या तळापासून आताही आभार मानतो, आदरांजली करतो की तुम्ही या लेकरांना ही सुविधा उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागात मी तरी म्हणतो आमच्या मराठवाड्यात अशी शाळा नाही. पहा, अशी शाळा, एवढा मॉबन, एवढे लेकरं, एवढी शिस्त आणि एवढं मोठं प्रांगण कदाचित महाराष्ट्रामध्ये ही नंबर 1ची शाळा असेल. या शाळेनं भारताला दिलं काय, तर या शाळेनं भारताला जेस दिला. या शाळेनं भारताला दिलं काय, तर या शाळेनं भारताला जेस दिला. या शाळेनं अनेक जिल्ह्यामध्ये कलेक्टर दिले. या शाळेनं अनेक जिल्ह्यामध्ये MBBS डॉक्टर दिले. या शाळेनं BHMS डॉक्टर दिले, PSI दिले, STI दिले, पोलीस दिले, तलाठी दिले. आणि म्हणून आपलं काम येणाऱ्या काळात जेव्हा आपण सक्सेस होऊ, तर ज्या शाळेतून आपण शिकलो त्या शाळेला काहीतरी देणं आपलं गरजेचं आहे. म्हणून ते तुम्ही पण लक्षात ठेवसाल, ही काळाची गरज आहे. तुम्ही पण या शाळेला काहीतरी द्यायचं आहे. आणि म्हणून एक कळकळीची विनंती, हा कार्यक्रम का ठेवला. हा कार्यक्रम ठेवत असताना निलेश दादा असतील, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट सध्या संस्थेचे सर्व पांडू काका असतील, सन्माननीय इतर मान्यवर असतील, राजारामजी आव्हाड असतील, कारभारी आव्हाड असतील, इतर शिक्षक वृंद असतील. एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, यांचं तुमच्या यशामध्ये नेमकं योगदान काय, यांनी तुम्हाला नेमकं इथं बोलवलंय काय. यासाठी एक उदाहरण सांगायलो. एक गाव असते, एका गावामध्ये एक सुंदर पोरगी असती असं समजा. आता तुझ्यात लय मोठा किरमे आहे. सुंदर म्हणल्यावर तू पहिले कोमात. 11-12 किती जण आहेत हातवर का.
हा, सध्या सर्वात जास्त महाराष्ट्र तुमच्यामुळे बिघडलाय पहा. तुम्हाला दररोज टाइम लावून मार पाहिजे मायबापाचा. पोरीला 10 मिनटं, पोराला 15 मिनटं. कारण टाळी एका हातानं वाजत नाही. टाळी एका हातानं वाजत नाही. नवीन कायदा आला, एखाद्या पोरानं पोरीकडं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर पोरानं डोळ्यानं विनयभंग केला म्हणून त्याला अटक आहे. म्हणजे एखाद्या पोरानं पोरीकडं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून त्याला अटक आहे. पण मला प्रश्न आहे, ताई तुला कसं काय माहीत त्यानं 15 सेकंदापेक्षा जास्त तुझ्याकडं पाहिलं? आमच्या पोराला मी जे बोललो त्याच्या भावना पोहोचल्या. आमच्या पोराचं म्हणणं हे टाळी एका हातानं वाजत नाही. तिला पण कळालं, कारण ती पण माझ्याकडे पाहू लागली आणि तुला वाटलं ती तिच्याकडे पाहायला लागली. तू जवळ गेल्यावर कळालं ती बांगी होती. म्हणून एक काम करायचंय की या ऐऱ्या गैऱ्या गोष्टीत आपल्याला पडायचं नाही. सांगायचं तात्पर्य, हा जो विचार मंच आहे, हे जे मागं बसलेले शिक्षक वृंदे, मधात बसलेल्या शिक्षिका आहेत आणि विचार मंचावर बसलेले मान्यवर आहेत, यांचं तुमच्या यशामध्ये नेमकं योगदान काय आहे? यांनी तुम्हाला इथं का बोलवलं? बाबा, एक गाव आहे, एका गावामध्ये एक सुंदर मुलगी आहे आणि मुलीच्या बापाला वाटलं आपण काय करू, मुलीचं लग्न ठरूया आणि मग लग्नासाठी काय करूया, पण ठरूया. पण म्हणजे शर्यत. आजकाल महाराष्ट्रात काय चालू आहे? पहिलं होतं पाणी अडवा पाणी जिरवा, आता चालू आहे याची जिरवतो त्याची अडवतो. लग्न कोणं मोठं केलंय त्याच्यापेक्षा माह्यापोरीचं लग्न कसं मोठं होईल. मग शेती इकणं का होईना, कर्ज काढणं का होईना, पण जिरवली का नाही, याच्यामुळं लोक बेजार आहेत. आणि मग मेन गोष्ट काय बाबा, की त्यानं काय ठरवलं, आपण मुलीच्या लग्नाचा पण ठेवूया. हे उदाहरण कशासाठी आहे? तुम्हाला इथं शिकवणाऱ्या शिक्षिका, शिक्षक, विचारमंच या लोकांचं तुमच्यामध्ये काय योगदान आहे आणि हा कार्यक्रम काढून ठेवला त्याच्यासाठी. मग पोरीच्या बापानं काय ठरवलं की आपण शर्यत ठरवायची. मग काय शर्यत म्हणले बाबा? मग त्यानं काय केलं, 20 फुटाचा एक हौद बांधला आणि सांगितलं जो कोणी या हौदातून पोहून जाईल त्याला म्हणले आपली ही पोरगी आणि 10 लाख रुपये. आता 10 लाख रुपये, पोरगी त्याच्यात सुंदर म्हणल्यावर आयरे गैरे नथू खैरे, ज्याला पॅन्ट घालायची अक्कल नाही ते पण लाईनला लागलं ना भाऊ, लाईनला लागलं ना. कारण हौदातून फक्त जायचंय 10 लाख रुपये आणि पोरगी एवढी सुंदर म्हणल्यावर काय बाप्पा, हे पोरग लाईनला लागलं. एकांत शर्ट बी काढलं, शर्ट काढून नेमका हौदात उडी मारणार, तेवढ्यात मागून पोरीचा बाप माईक मध्ये बोलला, ए दलिंदर थांब म्हणला, तुला काय येडा का खुळा वाटायलो का म्हणला, माया काळजाचा तुकडा आणि 10 लाख रुपये तुला द्यायलो म्हणला. त्या हौदामध्ये साप आहे, सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे, खेकडा आहे. त्यानं शर्ट घातलं म्हणला, जान है तो जहां है. जीवन एकदाच आहे म्हणला, मेल्यावर काय चाटायचं म्हणला ती पोरगीन पैसे. त्यानं शर्ट बिर्ट घातलं, अर्धा तास झाला कोणी हौदात उडी मारीनं, पाणी स्तब्ध आहे. पोरीचा बाप माईक मध्ये सांगायलाय, कोणी या गावात सुरवीर नाही का, कोणी धाडसी नाही का, अरे कोणीतरी ही शर्यत ऍक्सेप्ट करणार नाही का. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, पोरीचा बाप माईक मध्ये बोलत होता. बोलता बोलता पटकन कोणतरी हौदात उडी मारली, पोरीचा बाप कोमात गेला. त्याला कळलं कार्यक्रम बिघडला, कोणीतरी आपल्या वरचं निघले. 10 लाख बी गेले म्हणला आणि पोरगी बी गेली म्हणला. मग काय, ज्यानं हौदात उडी मारली ते पहत पहत अर्ध्या मधात आलं. अर्ध्या मधात आल्यावर 2 सेकंद थांबलं. थांबल्यावर विचार आला, हौदात साप आहे, हौदात सुसर आहे, मगर आहे, इंचू आहे. त्यानं जेवढी ताकद त्याच्या बॉडीमध्ये होते तेवढी ताकद एकवटली, हात मारले, पाणी पोटाखाली घेतलं, पोहून हौद पार करून ते पलीकडल्या काठावर उभं राहिलं. पलीकडल्या काठावर उभं राहिलं, पोरीचा बाप त्याच्याकडे पाहू लागला आणि ते पोरीच्या बापाकडे पाहू लागलं. आणि मग पोरीचा बाप माईक मध्ये म्हणायला लागला की मानलं मी, आज मी धन्य झालो, मला शूरवीर ज्याला मरणाची भीती नाही असा धाडसी जवाई मला भेटलाय. आणि म्हणून जवाई बापू
तुम्हाला विनंती करतो, विचार मंचाकडे या. आता ते मधात पाये फाकत फाकत येऊ लागलं. भिजलं होतं ना, मग ते पाये फाकीत फाकीत मधात येऊ लागलं. मधात आल्यावर त्यानं पाहिलं पोरीच्या बापाकडे, ते रागान पाहू लागलं. पोरीच्या बापाकडे रागान पाहत असल्यामुळं पोरीचा बाप कोमात गेला. येडं बिडं तर नसावं, कारण आपण लोकांनी डायलॉग हाणलेला, येडे इतिहास रचतात आणि शहाणे वाचतात म्हण. हे कोण लिहिलंय पहिले त्याला हाणावं लागते. येडे इतिहास कधीच रचत नसतात, शहाणेच लोक इतिहास रचतात. आणि वाचायसाठी अक्कल पण शहाण्यानात लागती, तेव्हा तो इतिहास कळत असतो, है ना. नाही तर आपल्या मनीचा कार्यक्रम बिघडलाय. लोक मनी काही बी करायलेत पहा, है ना. गरजने वाले बादल कभी बरसते नहीं. हा, जिसको बरसना है उसको गरज नाही पडता है. लोक मनी टाकतात ना, आथरून पाहून पाय पसरावे. आता बाळा तू मोठा झाला, तू हे पाय बाजाच्या खाली चाललेत, आथरून बदललं बापा. आथरून पाहून पाय पसराव किती दिवस. आणि मग ते मधातून येऊ लागलं. येत असताना पोरीच्या बापाला कळालं की बाबा हे आडमुठ असल, येडपट असल, म्हणून याच्यानं हौदात उडी मारली आणि हौद पोहून बाहेर निघलं. आता हौद पोहून बाहेर निघल्यावर झालं काय, ते विचार मंचावर आलं. विचार मंचावर आल्याच्या नंतर पोरीचा बाप बोलू लागला की मी आज धन्य झालो. मी तुम्हाला उदाहरण कशासाठी सांगायलो, तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मायबापाचं, तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांचं, शिक्षकांचं, संस्थेच्या संस्थापकाचं, त्याच्यानंतर जे काही विश्वस्त आहेत त्यांचं काय योगदान आहे बाबा. आणि मग तो विचार मंचावर उभा आहे. विचार मंचावर उभा असल्याच्या नंतर पोरीचा बाप म्हणतो की आज मी धन्य झालो, मला धाडसी जवाई भेटला. अरे ज्याला मरणाची कदर नाही तो माझ्या पोरीची काळजी अतिशय वेगळ्या पद्धतीनं घेईल. आणि म्हणून जवाई बापू सांगा म्हणले, तुम्ही एवढं धाडस केलंय, तुम्हाला 10 लाख रुपये देऊ का पोरीचा पोरीचा हात देऊ. ते रपकन तिथं आलं. त्यानं माईक पोरीच्या बापाच्या हातातून हिसकून घेतला आणि पोरीच्या बापाला म्हणलं ते 10 लाख आणि ते पोरीचा हात चुलीत घाल, मला हौदात येताना धक्का कोण द्याला त्याचं नाव सांग. आपले वांदे असेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही स्पर्धेमध्ये, कुठल्याही यशामध्ये, अरे त्याच्यातून जाण्याची ताकद तुमच्यामध्येच आहे. एखादी गोष्ट मला पार करायची आहे, ती पार करण्यासाठी मला कुठल्या मोटिवेशनची, कुठल्या भाषणाची गरज नाही. मी माझ्या बापाची फाटकी बनेल पाहिली, माझ्या माईनं जी साडी नेसली त्या साडीला कुठंतरी सुईनं शिवलेलं पाहिलंय, तेव्हा मला भाषणाची गरज नाही आहे. आणि म्हणून येणाऱ्या ज्या स्पर्धा असतील, येणाऱ्या जीवनातले खडतर प्रवास असेल, तो प्रवास पार करण्याची ताकद तुमच्यामध्ये. त्या पोराने हौद पार केला, ती ताकद त्याच्यात होती. त्या पोरानं तो हौद पोहून पार केला, ती क्षमता त्याच्यामध्ये होती. त्या पाण्याला ढकलण्याची लायकी त्याच्यामध्ये होती. त्याला गरज होती एका धक्क्याची. आणि म्हणून तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी तो धक्का देण्याचं काम तुमच्या शिक्षिका, तुमचे शिक्षक आणि हा विचार मंच करतो. त्यासाठी जोरदार टाळ्या हो द्यायच्या. आणि त्यासाठीचा हा आपला कार्यक्रम आहे. आता कळालं तुमच्या जीवनात धक्का कोणता पाहिजे. तो धक्का देण्यासाठी ही तुमची संस्था आहे. संस्थेचे कार्यकारी प्रमुख आहेत, संस्थेचे पदाधिकारी आहेत, शिक्षक आहेत, शिक्षक वृंद आहेत. आणि म्हणून पोरं लक्षात घ्या, काळ बेकार आहे, परिस्थिती बेकार आहे. याच्यामध्ये आपल्याला आगळी वेगळी भूमिका करावी लागेल. त्यामध्ये मी गरीब आहे, मी अमका आहे, ढमका आहे, हे डायलॉग मारल्यानं माणसं मोठी होत नाहीत. आता इथं बसलेले काही लहान लेकरं आहेत. ह्या लहान लेकरांचं आयुष्य म्हणजे जे काही 5वीच्या आणि 8वीच्या आत आहेत, यांना आपण बाल्यावस्था म्हणतो. आता आम्ही शिक्षक वृंद असतील, कोणी शेतकरी असेल, तर आपल्या डोक्यात प्लॅन काय आहे, जुन्या पिढीपासून धुरे कोरणं, 10ची फाईल बनवणं, पैसा याजान देणं, दुप्पट तिप्पट याज घेणं, याच्यात आपण बेजार आहेत. आता हे आमचं लेकरू याला कुठलंही टेन्शन नाही. कार्यक्रम संपला, बंबाट जेवायचे, गेल्या गेल्या दप्तर फेकायचे, दिवसभर गावात खेळायचे. आणि दिवसभर गावात खेळल्याच्या नंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेची आठवण करायची. आणि म्हणून हे जे लेकरू आहे, या लेकराकडे पाहिल्यावर आपण म्हणतो की लहानपणा दे ग देवा. तर या लेकरांचं आयुष्य खूप छान आहे. कागद की कश्ती थी, नदी का किनारा था, खेलने की बस्ती थी, दिल बचपन आवारा था. कागद की कश्ती थी, नदी का किनारा था, खेलने की बस्ती थी, दिल बचपन आवारा था. हम कहाँ गए समझदारी की दुनिया में, वो बचपन बहुत प्यारा था, वो बचपन बहुत प्यारा था.
ए भवाने हो, काय चालू आहे तुमचं? डबल बोलल्या, पुलाखालीच नेतो तुम्हाला. आता प्रश्न विचारणार. हा, डायरेक्ट प्रश्न विचारणार. कितीले तू? 5वी. कितीले? 5वीला. तू कितीले? 9वीला. एवढ्यापैकी 23चा पाढा कोणाला ते सांगा लवकर, फास्ट. 23चा पाढा लवकर. तुम्हाला मजाकमध्ये बोलू लागलो, तुम्ही विसरून गेले, मदन बुचू बुचू करायले ना. सांगा 23चा पाढा. एवढे हे पोलच्या अलीकडले 23चा पाढा लवकर. आता नेक्स्ट टाइम मी आलो तुम्हाला शिकवायलाच येतो, भाषण करायला. भाषणानं काय धतुरा होणार आहे? 23चा पाढा. हा, इकडले, या पोलच्या इकडले 23चा पाढा. तुम्हाला दररोज मार पाहिजे का नाही तुम्हीच सांगा. उभा राहा. हा बरं, 21चा मान. जोरदार टाळ्या द्या त्याच्यासाठी. आणि हे 12वीच्या दलिंदर आहे हो. तुम्हाला थोडी लाज बीस आहे का बे? ते एवढूसं पोरग 21चा पाढा मायले आणि तुला त्याच्या पुढं 23चा येईन का? अरे बदलत्या काळात आपल्याला टिकायचं आहे. आपली भूमिका वेगळी लागल, आपण इतरांपेक्षा वेगळे लागल, तेव्हा काहीतरी होईल ना. 23चा पाढा पाठ नाही ना तुम्हाला. 23चा पाढा लोक म्हणायचे पा 23 1 23, 23 2 46, 23 3 69, 23 4 92, 23 5 115, 23 1 138, 23 7 161, 23 8 184, 23 9 207, 23 10 230. काळ बदलला. 23 46 69 92 115 138 161 184 207 230. 23चा पाढा. जगात काहीतरी वेगळं करायचं तर तुम्ही वेगळे लागताल, तेव्हा लोक तुमच्याकडे वेगळ्या भूमिकेने पाहतील. 29 58 87 116 145 174 203 232 261 290. 29चा पाढा. निस्ता पाढा नाही. कोणत्या पाढ्यात कोणती संख्या किती क्रमांकावर आहे काही विचार. 5200 तारखा पाठ आहेत मला. तेव्हा ते यूट्यूबला व्हायरल झालं भाऊ. ओके डायलॉग नाही हल्ली लोकायला. आणि तू 12वीला आहे, ती हातात मोबाईल आहे आणि ती या डोक्यात एकच विचार, मी स्टेटस काय ठेवू. अरे तू स्वतःचा स्टेटस नाही, तू काय स्टेटस ठेवायच्या मागं लागायला आहे ना. आता आमचं पोरग आहे ना 11 12वीचं, डोक्यात बाप्पा त्याचं स्टेटस, त्याचे डायलॉग, त्याचं वजन 20 किलो, त्याला उचलून बाजूला ठेवता येते आणि त्याचं स्टेटस आहे जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूं, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूं. आता तू काय हिसाब राखणार? तू ही प्याण गळायली, हा तू कोणाचा हिशेब करणार बे? काय होणार ती याकून? याचं स्टेटस हे तिला बोललंय आणि तिनं रिप्लाय दिला नाही म्हणून. हे तिला बोललंय आणि तिनं रिप्लाय दिला नाही म्हणून याचं स्टेटस. तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. तेरे सामने से गुजरेंगे ना तुझसे बाल भी बाका होगा. जब हमारी एंट्री होगी शोर नहीं धमाका होगा. अरे सुतळी बॉम्ब फुटल्यावर 1 किलोमीटर पळणारा तू, तू काय धतुरा धमाका करणार आणि तू काय तीर मारणार. म्हणून आपण लोकांना दाखवण्यासाठी भपाऱ्या हाणायच्या नाही. आपला प्रॉब्लेम तेच आहे. 11 12वीचे मोबाईल असणारे हातवर करा, माईचान करा. तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे. मई जीप काळी आहे हो. ज्याच्याकडे मोबाईल आहे त्यानं हातोरी करा. 11वी 12वी एवढे जण आहेत का? बरं बरं. आणि 10वीला असणारे मोबाईल असणारे हातवर करा. 10वीला मग तुम्ही शाळेत मोबाईल आणले का? शाळेत मोबाईल नसेल ना? नाही ना. 11 12वी बी आणत नाहीत का? मग हे चोरून आणतात का?
घरून चोरून आणल्यावर यायनं चोरीच्या रूममध्ये नेऊन हाणायचं. आपले ते किचनची रूम नाही का, तांदूळ करायचाच नाही, याला शिजून टाकायचं 2-4 दिवस. त्याच्यामुळं पोरं लक्षात घ्या, नाही तर पोरगं आमचं स्टेटस ठेवायला बापा याला चॅलेंज नाही. याचं म्हणणं याला कोणी नाकारलं, यानं कोणी नकार दिला, याला कोणी डावललं तर याचं स्टेटस आहे जिन्होंने ठुकरा दिया मुझे मेरा वक्त देखकर. याचं स्टेटस. याला वक्तची स्पेलिंग येईना, ते खाली याला ॲटिट्यूडची स्पेलिंग येत नाही, ATT टाकतंय खालून, यायचं ITUD. त्याला क्लिक करतंय सेंड. याला हॅपीची स्पेलिंग येते, बर्थडेची येत नाही, मग हे BI टाकतंय खालून, यायचं ते त्याला सेंड करते. याला ॲनिव्हर्सरी माहीतच नाही काय म्हणतात, याला कुठं स्पेलिंग पाठे, ANN खालूनच येते सेंड. कारण याची 10वी-12वी, यानं 10वी-12वी कशी पास केली? रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर. पॅरेग्राफ होता याला, आणि पॅरेग्राफवर वरती लिहिलं होतं रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर. मग यानं तेवढं वाचलेलं. त्याच्या खाली प्रश्न होता, हाऊ मनी ॲनिमल इन दिस गार्डन, हाऊ मनी ॲनिमल्स इन दिस गार्डन. मग हे एवढं हुशार, हे काय करायचं, त्या प्रश्नातलं ॲनिमल नाव वाचायचं आणि ते पॅराग्राफमध्ये जिथं ॲनिमल आहे का त्याच्याकडे पाहायचं. मग पहिल्या याच्यापासून दुसऱ्या याच्यापर्यंत जिथं फुल स्टॉप आहे तेवढं लिहायचं. ईश्वरानं तुला पास केलं आणि तू आला आमच्या बोकांडीवर इथं. पण हे करत असताना पोरं लक्षात घ्या, मी तुम्हाला वारंवार सांगितलं की बाबा स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय का त्याचं लोक स्टेटसला स्टेटस ठेवतात, म्हणून पहिले स्वतःचं स्टेटस बनवायला शिका. हिंगोली जिल्ह्यातलं एक पोरग ज्याची मुलाखत मी माझ्या चॅनलवर घेतली होती, नाव आहे आकाश पोपळघाट. आकाश पोपळघाट नावाचं एक पोरग, ज्याचे मायबाप मोलमजुरी करतात, तिथून ते शिकते आणि MIT स्कॉलरशिप अचीव करते आणि अमेरिकेला शिकायला जाते. त्याचं वर्षाचं पॅकेज हे 130 कोटी रुपये. म्हणजे आपल्या देशातला एखादा मंत्री पण तेवढा पैसा कमवू शकणार नाही. एवढी गोष्ट त्यानं अचीव केली, ती फक्त प्रयत्नाच्या भरोशावर. म्हणून मुलींना पण विनंती आहे, पोरिओ तुम्हाला शिकण्याला कालावधी कमी आहे. तुम्ही 12वी झाल्यावर लगेच तुमच्या लग्नाची चर्चा गावात चालू होते. कारण गावात दलिंदर भावकी नावाचा एक प्रकार असतो. ती भावकी आपल्या बापाला येऊन सांगती, बस झालं आता पोरीचं शिक्षण, पोरीचे हात पिवळे करा. आणि म्हणून एक विनंती आहे तुम्हाला, 1000 जोडप्यामागं जवळपास 150 घटस्फोट व्हायलेत. त्याचं कारण हे ॲटिट्यूड. येणाऱ्या काळात आपलं लग्न होईल, लग्न झाल्यावर आपण दिसायला गोरे असाल, घरून बापानं लय मोठा हुंडा दिलेला असाल, सर्व होईल. पण ते दिल्याच्या नंतरही एक गोष्ट लक्षात घ्या की महिन्याला तुला फेअर अँड लवलीची गरज पडल्यावर तुला नवऱ्यालाच म्हणायचं आहे की मला 10 रुपये द्या, फेअर अँड लवली घ्यायची आहे. म्हणून जर आपल्या स्वाभिमानावर गदा आणायची नसेल, आपल्याला काही आपलं आगळं वेगळं निर्माण करायचं असेल, तर ज्या कालावधीत आपल्या बापानं आपल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, तिथं काय करायचं तर करा. हाडाचे काढं करा, रक्ताचं पाणी करा, अभ्यास करा. जगात अभ्यासानं लोक मोठे होतातच. मला काय सोंड्याचा हांडा सापडला नाही. एका व्हिडिओनं आपला कार्यक्रम जमला भाऊ. एक व्हिडिओ कळलं का, जे जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना. ते करता करता महत्त्वाची गोष्ट, आपल्याला एवढं काही लेकरामुळं मिळालं की ज्याचा विचार मीही कदाचित केला नव्हता. आणि म्हणून पोरिओ काय माहीत आहे का, आपल्याला शिक्षणाला फार कमी संधी आहेत. त्यामध्ये आपण भाग्यवान आहात की एवढ्या चांगल्या शाळेमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला आहे. आणि त्या शाळेमध्ये शिकताना जर आपण शिक्षणाची संधी गमावली, 11वी-12वीच्या पोरींना विनंती आहे, तुम्ही लहान बहीण म्हणून तुम्हाला सांगायलो, मोठा भाऊ या नात्यानं बोलायलो, मोबाईलपासून थोडं बाजूला राहा. त्या मोबाईलच्या क्षणिक सुखामध्ये स्वतःचं अस्तित्व बर्बाद करू नका. तिथं इंस्टाग्रामवर कोणी आपल्या सौंदर्याची प्रशंसा करायले, तर तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे पुढच्याला काय अपेक्षा आहेत. दलिंदर भिकारचोट लोकांच्या नादी लागून आपल्या बापाची मान खाली घालणार नाही. एवढं कर्तृत्व पोरीनं सांभाळायचं असते आणि घराचं नाव पोरानं मोठं करायचं असते. ते तुम्हाला करता आलं पाहिजे.
तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रात चालू काय, पुण्याची घटना पाहिली. एक पोरग कोयता घेऊन पोरीच्या मागं लागलं, घटना महाराष्ट्रभर पसरली. बरोबर आहे. एक कोयता घेऊन पोरग पोरीच्या मागं लागलं म्हणजे पोरग डायरेक्ट कोयता घेऊन पोरीच्या मागं लागलं नाही, पहिल्यांदा पोरगा आणि पोरगी यांच्यात वार्तालाप झाला असेल. म्हणून आपण इंस्टाग्राम वापरतो. आपले छिद्रे चाळे जगाला दाखवण्यासाठी ईश्वरानं आपल्याला मानव म्हणून जन्माला घातलं नाही. जगाची लोकसंख्या 8 अब्ज आहे. 8 अब्ज लोकसंख्या असल्याच्या नंतरही त्या करत्या करवित्या परमेश्वराला तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मानव म्हणून जन्माला घातले. आपण जगाच्या एंटरटेनमेंटसाठी पैदा झालो नाहीत. आपल्या बापाचं, आपल्या घराचं, आपल्या देशाचं नाव मोठं करण्यासाठी आपला जन्म आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात झालाय, हे आपण इसरायचं नाहीये. आणि म्हणून ते पोरग कोयता घेऊन मागं लागले, याचा अर्थ या पोरीची काही गलती होती. पोरगी पहिले बोलत असेल तर इंस्टाग्रामवर आपण वायफळ गोष्टी करायच्या नाहीये. आपला फोटो आपण कसे दिसतो हे चांगलं आपल्या मायबापाला माहीत आहेत. आपण काय आहेत हे चांगलं आपल्या मायबापाला माहीत आहे. आपलं कर्तृत्व काय आहे हे आपल्या मायबापाला माहीत आहे. म्हणून आपल्यावर व्हॉट्सअपवर, इंस्टावर कोणीतरी आपल्या सौंदर्याची प्रशंसा करायली तर पोरीला एका सेकंदात कळतंय पुढच्या पोराला अपेक्षित काय आहे. आणि म्हणून काय करायचं तर करायचं, पण आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्या भिकारचोट लोकांच्या संपर्कात जायचं नाही. मोबाईलपासून थोडं बाजूला व्हायचं, आपलं अस्तित्व निर्माण करायचं. अरे तुमचं नाव मोठं करा. UPSC मध्ये पोरगी टॉपर आली, तिनं काही मीडियावर पोस्ट टाकली नाही, तिनं म्हणली नाही की मी असं झाले. तिला शोधायला मीडिया गेला. म्हणून मीडिया तुमच्या घरापर्यंत यायचं असेल तर पहिले तुम्हाला तुमचं नाव करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आज मी तुमच्या इथे, त्याचं कारण फक्त मीडिया आहे. आज तुमच्या इथे याचं कारण काय, फक्त मीडिया आहे. पोरिओ शिक्षणाची संधी आहे ती गमावू नका. आणि जरी वाटलं तुम्हाला कदाचित आपल्याला वाईट पाऊल टाकायचे, आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्या भिकारचोटाच्या संपर्कात जायचे, आयऱ्या गैऱ्या मोकार लोकांच्या संपर्कात जाऊन स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं जीवन नस्तनाबूत करायचे, तर संध्याकाळी घरी गेल्यावर, कॉलेजहून घरी गेल्यावर, शाळेतून घरी गेल्यावर, रात्री 9 वाजता बापासोबत जेवल्यावर रात्रीचे 10 वाजतील, एका रूममध्ये आपला बाप झोपलेला असेल. झोपलेला असताना त्या बापाची बनेल पहा, ती फाटलेली बनेल बापाची पाहिल्यावर त्या बापाच्या जरासं चेहऱ्याकडे जा आणि बापाच्या चेहऱ्याकडे गेल्यावर बापाच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या आणि त्या चेहऱ्यामागाचं जरासं टेन्शन पहा. ते टेन्शन पाहिल्यावर तरी तुम्हाला वाटलं नाही मला बदल करायचा नाही, तर तशा औलादी माईच्या पोटातच मेलेल्या बऱ्या. कारण मेन काम ते हे. ए भवाने हो, काय बोलले तुम्ही? तिली इकडे कर, पुढं कर, उभी राह, तू उभी राह. पहिले 7चा पाडा म्हण. आता डबल बोलली, माईकवर बसवील. हा तिथंच बसवील तुला त्या साऊंडवर. हां बस खाली. एकावर एक किती रे? तू सांग. तू एकावर एक. तुलाच विचार. हे काय बोट दिसाल ना तुला ती आकडे? एकावर एक किती? एकावर एक 2, एकावर एक. आपण गधेव सुधरा. एकावर एक 11 नाही, एकावर एक लिहिल्यावर गडद एक होतो. एकाच्या बाजूला एक लिहिल्यावर 11 होतात. स्पर्धा परीक्षा आहे ती. कोणा सांगितलं तुम्हाला एकावर एक 11? एकाच्या बाजूला एक लिहिल्यावर 11 होतील ना. एकावर एक लिहिल्यावर गडद एक होईल का ना रे? एकावर 2 चूक. एकाच्या बाजूला 2 म्हणल्यावर 12. आपले वांदे तेच पाहिलेत. कोणीतरी म्हणत आलं, आपण तसंच म्हणत चाललो. पोरिओ तुमच्यावर विषय चालू होता. सध्या कार्यक्रम तुम्हीलाही बिघडिलाय मायबापाचा. आणि म्हणून एक कळकळीची विनंती आहे, काय करायचं करा, मात्र त्या इंस्टाग्रामवर आपण काय आहोत, आपलं अस्तित्व आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून घरी गेल्यावर रात्री झोपताना आपल्या बापाची फाटकी बनेल आणि समोर आल्यावर बापाच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या आणि त्या बापाच्या फक्त टेन्शनचा थोडा विचार करा. तो विचार तुम्ही केलाय? सिन्नरला कोण कोण बापासोबत गेलं रे? सिन्नरला बापासोबत कोण कोण गेलं? तहसील ऑफिसला कोण कोण गेलं? पंचायत समितीला कोण कोण गेलं? मग त्या ठिकाणी आपण आपल्या बापासोबत जात असताना एक गोष्ट लक्षात घ्या. आपला बाप नेहरू शर्ट घालत असेल, नेहरू शर्ट. आपला बाप पांढरी पॅन्ट घालत असेल. आपला बाप चप्पल वापरत असेल. आपला बाप रेड चिपचा बूट वापरत नाही.
आपल्या बापाला आदिदासच्या बूटची संकल्पना नाही आहे. वापरायला आपला बाप जगातलं काही बी वापरू शकतो, पण त्या सुखदुःखावर त्यानं माती केलेली आहे. ते सुखदुःख त्यानं बाजूला टाळले. त्याचं म्हणणं आहे, मला जे संकट आलं ते माझ्या पोरीच्या नशिबात येऊ नये, मला जे संकट आलं ते माझ्या पोराच्या नशिबात येऊ नये. आणि म्हणून एक गोष्ट इथं लक्षात घ्या की तुम्ही कधी पंचायत समितीला गेले, जिल्हा परिषदेला गेले, तेव्हा तुमच्या बापाचा रुमाल फाटलेला आहे, तुमच्या बापाचं शर्ट मळालेलं आहे, तुमच्या बापाच्या पायात सिल्पर चप्पल आहे, आणि त्या बापासोबत तेव्हा तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढायला जाता ना, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्लिनियर, ते काढायला जात असताना पाहिलं असेल बाजूला काही लोक येतात पहा. आपल्या बापाकडून सांगतात हे कागद लागतात ते लागतात, बाप शिकलेला नसतो. मग त्या कालावधीत आपल्याला तहसीलदाराची सही घ्यायची असती, आणि तहसीलदाराची सही घेत असताना तुला माहीत असेल ज्यानं पांढरे कपडे घातलेत, जो पदाधिकारी आहे, जो नेता आहे, जो कार्यकारी प्रमुख आहे, जो प्रशासकीय अधिकारी आहे, तो तार चलत चलत तहसीलदाराच्या कॅबिनमध्ये जातो. तू त्या बापासोबत जात असताना पोरीनं विचार करायचे, पोरानं विचार करायचे. जात असताना आपला बाप जेव्हा त्या तहसील ऑफिसमध्ये पाय टाकायला जातो तेव्हा चपरासी आपल्या बापाचे कपडे पाहून, आपल्या बापाची चप्पल पाहून आपल्या बापाला छातीला हात लावून सांगतो इथंच थांबा, पहिले साहेबाला विचारतो. याचं कारण फक्त गरिबी आहे. याचं कारण फक्त काय आहे? गरिबी आहे. काम ऐसा करो कि नाम हो जाए, काम ऐसा करो कि नाम हो जाए, नहीं तो नाम ऐसा करो कि नाम सुनते ही काम हो जाए. मग जेव्हा आपला बाप त्या तहसीलमध्ये जायला जातो तेव्हा फक्त आपल्या बापाचे फाटलेले कपडे, बापाचा फाटलेला रुमाल, बापाची चप्पल पाहून एखादा चपरासी आपल्या बापाला त्या तहसीलमध्ये जाण्यास रोखत असेल, तहसीलदाराला भेटायला रोखत असेल, अरे आपण 11वी-12वी पास केली आहे, येणाऱ्या 3 वर्षात आपण ग्रॅज्युएशन होणार आहे, आणि ते ग्रॅज्युएशन करण्याची सुविधा पण आपल्याला सन्माननीय संस्थापक अध्यक्षांनी इथं निर्माण केलेली आहे. तिथं तुमचं ग्रॅज्युएशन झालं, शिक्षण पूर्ण झालं, तेव्हा एक शपथ घ्यायची, यार बापासोबत कास्ट काढायला गेलतो, बापासोबत सर्टिफिकेट काढायला गेलतो, आणि बापासोबत सर्टिफिकेट काढत असताना एका मामुली चपराशानं माझ्या बापाला तिथं रोखलं होतं. दिवसाची रात्र करेल, रात्रीचा दिवस करेल, काय झक मारायची तर मारेल, असा अभ्यास करेल. येणाऱ्या कालावधीत साला इथंच तहसीलदार होईल, आणि या चपराशाला माझ्या बापाला एक ग्लास पाणी आणायला लावील. हे तुम्हाला करता आलं पाहिजे.